येळ्ळूरमध्ये आहे मित्रांनो आणि एक 2 दिवस पाऊस होतोय। माझ्याच गावात आहे अशा ठिकाणी शेती शिवारात घरं बनतात, जनावरांचे गोठा आहेत खरं तर। आणि मी माझ्या पत्नीसोबत शिवानीसोबत इथं आहे आणि साप पकडायला आलेलो आहे। जवळपास आता तुम्हाला 9 महिने होत आले, अजून किती दिवस साप पकडणार? डिलिव्हरीला जाईपर्यंत पकडणार मग तिथं त्रास झाला तर? त्रास तर ते सगळं सांभाळूनच करायला गावात आहे आणि त्याचबरोबर 2 कारणं आहेत महत्त्वाची। एक तर गर्भवती महिलांनी साप पकडायचं नाही म्हणतात। भरपूर लोक आता इथं पण बघतील कोणता साप आहे आता। नाग आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण महिलांना मतलब अंधश्रद्धा फार आहेत, पण महिलाविषयक अंधश्रद्धा महत्त्वाची म्हणजे गर्भवती महिलांनी साप पकडायचा नाही। यापूर्वी आम्ही व्हिडिओ दाखवले माझ्या सर्पमित्र आनंद शेट्टी चॅनलवरती, शिवाय स्नेक सेवर शिवानी या चॅनलवरती पण लोकांनी बघितले। त्रास होऊ नये, रिस्क आहे ती गोष्ट वेगळी, पण यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि सांभाळून आम्ही ती करतोय। दर्शक विशेषतः आम्हाला विचारतात, त्यासाठी सांगावं लागतंय, पण गरजेचं पण आहे। आणि तुमच्या अंधश्रद्धा अज्ञान दूर व्हावं। कित्येक ठिकाणी गर्भवती महिलांनी साप पकडल्यानंतर म्हणजे बघितला तर वगैरे लोक फार प्रचंड घाबरतात, काहीतरी वेगळं करायला लागतं, म्हणतात कुठलाही साप आंधळा झालेला नाही आणि मुलगाही सापासारखं जी बाहेर काढणार नाही। आता आपण त्याला बाहेर काढूया।